या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजितदादा यांनी लाडकी बहीणसह इतर अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली। आता या योजना जनतेपर्यंत पोहोचाव्या म्हणून राष्ट्रवादी दादा गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांना सूचना देण्यात आलेल्या आहे पत्रकार परिषद घेण्याच्या। नागपुरात आजपासून त्याची सुरुवात झाली। भाऊ काय सांगणार, काय सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत? आम्हाला ज्या योजना दादांनी डिक्लेअर केल्या 2024च्या अर्थसंकल्पामध्ये त्या लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महायुतीच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाचं म्हणा, प्रवक्त्यांचं म्हणा आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांचं आहे। त्याच्यामुळे आम्ही आता विदर्भामध्ये नागपूरपासून सुरुवात केली। चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या सगळ्या ठिकाणी आम्ही ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही लोक करणार आहे। काय सूचना दिल्या पत्रकार परिषद घेऊन, काय सांगायचं आहे असं सांगितलं तुम्हाला? आम्हाला हेच सांगितलं की जी लाडकी बहीण आहे ही योजना इतकी जास्त 5 राज्यांमध्ये म्हणजे फेमस झाली आहे आणि बहिणींना त्याचा लाभ मिळाला आहे। तो फक्त सगळ्या घराघरापर्यंत गेला पाहिजे की आमच्या ज्या बहिणी आहेत, गरीब बहिणी, त्यांना याचा लाभ मिळावा याकरता सगळ्यांना माहिती देण्यात येईल। 2-2.5 महिन्यात निवडणूक आहे विधानसभा, त्यासाठी ही धडपड आहे की प्रत्येक जिल्ह्यात शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचवेल? नाही, त्याचा नाही, याचा काही संबंध नाही। दादांनी क्लिअर केलं की ही योजना कंटिन्यू सुरू राहील। आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचे अकाउंटमध्ये जमा होतील आणि सप्टेंबर ऑक्टोबरचे त्याच्यानंतर जमा होतील। एका महिन्यामध्ये 2 महिन्याचं ते जमा करणार आहेत आणि त्यांना याचा लाभ मिळेल। डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा होतील। ऑनलाईन फॉर्मही भरण्याची व्यवस्था आहे, पण ऑफलाईनसुद्धा आम्ही भरणार आहे। म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी 4 महिन्यांचे पैसे मिळतील? आचारसंहिता लागण्यापहिले 4 महिन्याचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतील। आणि योजना महायुतीने आणल्यामुळे ही खूप फेमस झालेली आहे। म्हणजे महिला घरून निघून फॉर्म भरून राहिले, सगळे डॉक्युमेंट्स देऊन राहिले आणि सरकारसुद्धा त्याला मदत करून राहिली। जर 1-2 डॉक्युमेंट्स नसतील तर ते परत आणून ते डॉक्युमेंटचं फुलफिल करण्याचं कामसुद्धा आम्ही लोक करून राहिलो। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।